नमस्कार. मराठी मंडळीच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही हा कार्यक्रम ऐकत आहात माय MS30 FM, तुमचं स्वतःचं रेडिओ स्टेशन या चॅनलवरती. मुंशी प्रेमचंद टॉक्स या कार्यक्रमाचं स्वरूप आजच्या भागासाठी जणू असं असणार आहे की यामध्ये आपण एकूण 3 मुंशी प्रेमचंद यांच्या कथा यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि ऐकणार आहोत. तर यापैकी पहिली कथा जी आहे ती आहे बूढ़ी काकी, दुसरी आहे मंत्र आणि तिसरी आहे कफन. तर चला मग सुरू करूया. तर बूढ़ी काकी ही कथा म्हणजे तसं बघितलं तर थोडीशी सार्कास्टिक आणि ह्युमरस पण आहे, पण याच्यामधनं एक स्ट्रॉंग सोशल मेसेज पण दिला गेलेला आहे ॲक्च्युली ऑथरकडनं. तर स्टोरी आहे बेसिकली एका उतारवयात आलेल्या म्हातारीची, की जिने तिची पूर्ण इस्टेट जी असते ती तिच्या घरातल्या मोठ्या मुलाला दिलेली असते, की ज्याचं लग्न झालं असतं, ज्याला 2 मुलं आणि 1 मुलगी असते. आणि घर, जमीन, जुमला असं बाकी जे काही असतं दागदागिने ते सगळं तिने त्या म्हातारीने त्या मुलाला आणि त्याच्या बायकोला दिलेलं असतं, की जे तिच्या मागे मागे पुढे पुढे करत असं ते आपल्याला सांगते. म्हणजे ते अगोदर करत असायचे तसं बघता. मग याच्यामुळे असं वाटायचं की हे मुलगा आणि त्याची बायको खूप चांगली आहे आणि आपली आता जशी सेवा करतायत तशी ती पुढे आयुष्यभर देखील आपली सेवा करतील, या अंदाजाने तिने तिची सगळी इस्टेट त्या मुलाच्या नावाने केलेली असते. मात्र आता जसं बघता की संपूर्ण जमीन, घर आपल्या नावे झालं हे एकदा माहीत झाल्यानंतर किंवा हे लक्षात आल्यानंतर त्या मुलाचं आणि त्याच्या बायकोचं जे काही बिहेवियर असतं त्या म्हाताऱ्या आजीकडे, काकीकडे, बूढ़ी काकीकडे टोटली चेंज होतं. म्हणजे अक्षरशः तिला खायला प्यायला पण व्यवस्थिशीर न देणं, बाकीचं तर सगळं सोडूनच द्या, इथपासून तर इथपर्यंत इतकं तिला वाईट वागणूक दिल्या जाते. मग ॲक्च्युली ती बरेचदा जेव्हा मंदिरात जाते तर ती तिथे देवाचं दर्शन करायला जाते असेल मे बी, बट तिथे बाकीच्या लोकांनी ठेवलेला प्रसाद जो असतो ती रात्रभर, दिवसभर किंवा बरेच दिवस उपाशी राहिल्यामुळे किंवा ताटामध्ये आपल्या सुनेने आणून दिलेलं शिळं पातळ जे काही वाईट प्रकारचं अन्न जे आपण म्हणतो
ते कंटिन्युअसली तिला दिला गेल्यामुळे तिची तोंडाची चव मेलेली असेल किंवा तिला काहीतरी चांगलं चांगलं खा वाटत असेल, की जे देवाला मंदिरामध्ये ऑफर केलं जातं. तर मग ती दर्शन घेताना चोरीने लपवाछपवी करून त्यातला प्रसादाचा थोडासा तुकडा तोंडामध्ये टाकते. मग असं या एकंदरीत स्टोरीचे पहिले एक 5-10 मिनिटं आपल्याला कळतात, की एकंदरीत या स्टोरीमध्ये काय होतं. बरं, या घरात सगळेच असे एक प्रकारचे एकाच माळ्याचे मणी नाहीत. म्हणजे मोठा मुलगा आहे, त्याचं नेमकंच लग्न ठरलं आहे, तर त्याची धावपळ सुरू असते. आजूबाजूचे नातेवाईक म्हणा किंवा शेजारचे त्यांच्या घरामध्ये येतात. त्यांना शुभेच्छा देतात किंवा देवाणघेवाण होते कशाची, साड्यांची, खाद्यपदार्थांची. तसं एक एकंदरीत मांगलिक कार्यासाठी जसं वातावरण असतं तसंच देखील त्या घरात असतं. पण त्या ह्याच्यामध्ये देखील त्या म्हाताऱ्या काकीला, बुढी काकीला इन्व्हॉल्व केलेलं जात नाही. उलट तिला स्पष्टपणे सांगितलं जातं, की "तू आता याच्यामध्ये सध्या काही लुडबुड करू नको." मग बेसिक असं होतं. मग त्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं असतं. जसं आपण बोलत होतो, की सगळेच एका माळ्याचे मणी नाही आहेत. तर त्या घरातली सगळ्यात छोटी जी मुलगी असते, ती नेहमी आपल्या ताटातलं काही ना काही अन्न आणून आईने आणि बाबाच्या आणि भावांच्या लपून-छपून त्या आजीला, बुढी काकीला देते. तर इथे एक छान प्रकारचं जे चित्र तयार केलेलं आहे ते छान दिसतं. आणि बुढी काकी देखील जी असते ती अक्षरशः तिच्यावरती माया, प्रेम, वात्सल्य सगळं दाखवतेच. एक प्रकारचं असं चित्रण या कथामध्ये आपल्याला लेखकाने दिलेलं आहे. बरं, ज्या दिवशी मग आता लग्न वगैरे लग्नाची वेळ आलेली असते ॲक्चुअली, तर त्या दिवशी ॲज युजुअल लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मिष्ठान्न असतं. मग लाडू असतील, पेढे असतील, हे सगळं आचारी तयार करण्यात गुंगलेले असतात. आणि त्या म्हाताऱ्या जिचं स्वतःचं घर असून सुद्धा तिला आता फक्त इस्टेट आपल्या नावी नाही आहे म्हणून तिला घराच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा कोपऱ्यात असलेल्या झोपडीत ठेवलं जातं. तिथून ती त्या आचार्याकडे किंवा त्या ठिकाणाकडे परत जाते, की जेणेकरून तिला ॲटलीस्ट काहीतरी लग्नाच्या निमित्ताने का होईना, पण थोडंफार चांगलं टेस्ट तिच्या जिभेला किंवा पोटाला पोटभर मिळावं, चांगलं जेवण. तर या हेतूने तिथे ती 1-2 तास जाते. तर घरातला मुलगा तिला अक्षरशः तिथून ओढत परत त्या तिच्या झोपडीत नेतो आणि तिला स्पष्टपणे बोलवतो, की "आत्ता हिच्या पुढे जर तू लग्न कार्यात जर पुन्हा दिसलीस तर बघ तू आता." मग तिला खूप वाईट वाटतं. मग ती तिच्या झोपडीमध्येच असलेल्या देवाच्या मूर्तीकडे जवळपास एक 10-15 मिनिटं बोलत राहते, की "देवा, बरं तुझं आहे, तुला तोंड दिलेलं नाही आहे, तुला पोट दिलेलं नाही आहे किंवा तुला काही भूक वगैरे लागत नाही आहे. पण आमचं कसं? आम्हाला तर तू तोंड दिलेलं आहे, पोट दिलेलं आहे, भूक दिलेली आहे आणि सगळं असा अजब कारभार आहे देवा तुझा." असं ती त्याच्याशी एकदम शांतपणे उपाशीपोटी बोलते. तिला खूप भूक लागलेली असते. मग या धावपळीत जी सून असते, की तिला आता मुलाच्या लग्नाचा आनंद झालेला असतो. आपल्याला पण एक सून आहे येणार आहे आणि आपण एक सासू होणार आहे. या आनंदात ती त्या म्हाताऱ्या काकीला, बुढी काकीला देखील सांगते, की "तू दिवसभर इकडे फिरकू नको. मी रात्री तुला जे काही असेल तुझं पोटभर जेवण तुला आणून देईल यातलं सगळं." मात्र ती विसरून जाते. मग अर्धरात्री जेव्हा तिला जाग येते सुनेला, मग ती घरातलं चुपचाप स्वयंपाकघरात जाते आणि थोडं जे काही उरलेलं असतं चांगलं त्या दिवशी बनवलेलं, ती त्या म्हाताऱ्या आजीच्या झोपडीत तिला नेऊन द्यायला जाते. म्हणजे तिला गिल्ट वाटत असेल किंवा शेम वाटत असेल, लाज वाटण्यासारखा प्रकार वाटत असेल, की आपण यांना सांगितलं आहे बेसिकली, मी विसरलो धावपळीत. मग ती जेव्हा जाते त्या झोपडीत तेव्हा तिथे कोणीच नसतं. मग ती आजूबाजूला बघते तेव्हा देखील तिला ती म्हातारी आजी दिसत नाही. मग आपल्याला देखील बघणाऱ्याला, ऑडियन्सला देखील असं वाटतं, की याच्या पुढे शेवटी काय आहे या स्टोरीमध्ये? काय असू शकतं? कधी घर सोडून जाईल किंवा अजून काही तिनं काही केलं असेल असं-तसं आपल्याला वाटू शकतं. पण शेवटचा सीन जेव्हा तिथे येतो, तेव्हा ती अक्षरशः बुढी काकी जी असते, तर ज्या पंक्ती वऱ्हाडींच्या बसलेल्या असतात दिवसभरात आणि त्यांनी जे काही उष्ट फेकून दिलेलं असतं पाठीमागच्या घराच्या किंवा एका बाजूला, तर ती बिचारी बुढी काकी तिथे बसून त्या उष्ट्या पत्र्यावळ्यातलं जेवण अक्षरशः आनंदाने पोट भरून खात असते.
आणि ते जेव्हा आपण बघतो, की ते जेव्हा प्रेक्षकांना किंवा वाचकाला त्या स्टोरीमधनं लक्षात येतं समोर, एक विचित्र प्रकारची जाणीव किंवा फिलिंग तुमच्या मनामध्ये येते, की अक्षरशः म्हणजे वेगळा अनुभव या स्टोरीत आहे. एकदम शॉर्ट प्रकारची स्टोरी आहे, पण त्याच्यामधला इफेक्ट जो आहे, तो फार छान आहे. आणि ते बघून त्या सुनेला अक्षरशः असं वाटतं, की तिच्या डोळ्यातनं पाणी येतं, की आपण हिला सांगितलं होतं, की "तू उपाशी आम्ही काही तुला ठेवणार नाही." आणि बेसिकली हे सगळं त्या त्या म्हाताऱ्या आजीचंच असतं ना, बुढी काकीचंच असतं. पण तिच्यावरती आता फक्त ती एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, की म्हातारी झालेली आहे. तिच्याकडे पैसा अदला होता नव्हता. तिने तो सगळं दुसऱ्याच्या नावे करून दिलं. तर आपल्या स्वतःकडे काही नाही तिने ठेवून घेतलं, की ॲटलीस्ट चांगल्या भावनेने किंवा चांगल्या हेतूने हे लोकं आपली सेवा वगैरे करतील, असं जे तिच्या मनात अंदाज होता, तो साफ चुकलेला होता. तर यामधनं मुन्शी प्रेमचंद यांनी एकदम एक जो असं म्हणता येईल अनयुज्युअल नाही, बट नॉर्मल वेनी अशी एक गोष्ट सांगितली आहे, की प्रत्येक संस्कृतीत आपल्याकडे भारतामध्ये जेवढ्या काही संस्कृती आहेत, त्याच्यामध्ये आपण म्हणतो, की म्हाताऱ्या लोकांचा किंवा ज्येष्ठ लोकांचा आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. तरच तुम्हाला पुण्य लाभतं. तुम्ही स्वर्गात जाता. देवाची अक्षरशः तुम्ही काही करू नका, पण या निराधार म्हाताऱ्या लोकांचा तुम्ही सहारा व्हा, आधार द्या. तर तुम्हाला देवाचरणी काहीतरी अर्पण केल्याचाच आनंद मिळेल. असं जरी आपण सांगत असलो, पण ॲट द सेम टाईम आपल्या सोसायटीमध्ये अशा काही गोष्टी असतात, की त्या अक्षरशः तुम्ही म्हणू शकता, की तुमचं मन विचलित करतात ॲक्चुअली. सो बेसिकली ही एक फर्स्ट स्टोरी आहे बुढी काकीची. आणि थोड्याच वेळात आपण काय करूया, एक आपली पुढची स्टोरी जी आहे त्याच्याकडे वळूया. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. तुम्ही या पॉडकास्टवरती नवीन असाल तर प्लीज पॉडकास्टला फॉलो करा. आणि जर तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारचे काही कार्यक्रम्स किंवा एपिसोड्स किंवा शोज तुम्हाला हवे असतील आपल्या मराठीमध्ये, मराठी मंडळी या प्रेझेंटेशनच्या अंडर, तर तुम्ही WhatsAppचा नंबर मी सांगतोय, नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. WhatsAppचा नंबर आहे 8975172145. तर चला मग थोडासा एक ब्रेक घेऊया. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठी मंडळी प्रेझेंटेशनच्या अंतर्गत आपण आज ऐकत असलेल्या मुन्शी प्रेमचंद टॉक्स या कार्यक्रमात. आता यातली दुसरी जी गोष्ट आहे तिचं नाव आहे मंत्र. बेसिकली या स्टोरीमध्ये असं दाखवलं गेलंय, की एक डॉक्टर असतो. तो बहुधा सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी त्याच्या घरी कुठल्या तरी तयारीत असतो. त्याला गोल्फ किंवा इतर काही स्पोर्ट्स खेळायची काहीतरी आवड असेल आणि बहुतेक साधारणतः सोमवार ते शनिवार असा काम करून त्याने आता एक दिवस आपल्या स्वतःच्या मनोरंजनासाठी बहुतेक त्याने निवडून ठेवलेला असेल. त्याची बायको देखील बाजूला बसलेली असते. ती ॲक्चुअली त्याला थोडंफार चहा वगैरे असा काही त्यांचा जो सुट्टीच्या दिवशी नॉर्मल कार्यक्रम असतो कुठल्याही घरामध्ये, तसा तो बहुतेक सुरू असावा. आणि इतक्यात गावाकडची मे बी काही मंडळी 4-5 जण एका मुलाला घेऊन येतात जो बेशुद्ध पडलेला असतो. आणि तो त्याचा बाप जो असतो तो त्याच्यापुढे खूप विनवण्या करतो. डॉक्टर साहेबांना आवाज देतो, की माझ्या मुलाला असं झालेलं आहे, काहीतरी चावलेलं आहे, बेशुद्ध पडलाय, हालत नाही आहे. माझी अगोदरची सगळी मुलं अशीच गेलेली आहेत आणि हा आता माझा शेवटचा मुलगा आहे. आमचं पूर्ण आयुष्य जे आहे नवरा बायकोंचं हे याच मुलावरती आहे. तर तुम्ही प्लीज या आणि याला काहीतरी बरं करा आणि बरं करा. पण डॉक्टर तिथे म्हणतो, की आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि मी बाहेर जातोय, तर आज मी याला काही बघू शकत नाही. तुम्ही आल्या पावली परत जा. मग यांना थोडंसं राग नाही येत, पण यांना खूप असं वाटतं, की काहीही करून यांना काहीही बतावणी करून, काहीही करून यांच्याकडनं जर उपचार करून घेतला, तर ॲटलीस्ट आपल्या मुलाचा जीव तरी वाचेल. त्याची बायको देखील, डॉक्टरांची बायको देखील त्याला थोडंसं इन्सिस्ट करते, की तुम्ही प्लीज काय करा, एकच तर आहे पेशंट, त्याला ॲटलीस्ट बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला गोल्फ खेळण्याच्या किंवा याला तुम्ही जाऊ शकता ना. काय हरकत काय या गोष्टीला? मात्र यावरती डॉक्टर साहेब थोडेसे चिडतातच. बायकोला सांगतात, "तुला माझ्या कामातलं काही कळतं का?
नाही कळत तर मग तू चुपचाप बस, मला जे वाटेल तेच मी करेन. तर असा काहीतरी एकंदरीत डॉक्टरांचा स्वभाव किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत आपल्याला या स्टोरीमध्ये प्रथमतः दिसते. मग आता पुढची गोष्ट अशी, की अ, थोड्या याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला असं दिसतं, की मे बी तो मुलगा जो डॉक्टर साहेबांकडे आणि डॉक्टर साहेब तर ऑब्व्हियसली जातातच खेळायला आणि ते अटेंड करत नाही त्या पेशंटला. त्याच्यानंतर काय झालं असेल? हो, हे सगळं आपल्याला थोडंसं लक्षात येतं, की तो पेशंट जो आहे तो बहुधा मेलेलाच असावा, कारण डॉक्टर साहेबांनी आपला वेळ त्याच्यासाठी दिला नाही. मग आता स्टोरी जी कथा आहे ती लेखकाने लगेच 15-20 वर्षे पुढे नेलेली आहे आणि डॉक्टर साहेबांचंच घर आहे, बायको आहे, घरात एक कुठलातरी कार्यक्रम सुरू आहे वाढदिवसाचा. बहुतेक डॉक्टर साहेबांचा मुलगा आहे तो 18 किंवा 20 वर्ष झालेला 20-22 वर्षाचा झालेला आहे आणि त्या दिवशी त्या निमित्ताने त्यांनी सगळ्या गावातल्या मोठमोठ्या लोकांना, जे डॉक्टर साहेबांच्या ओळखीतले लोक आहेत, श्रीमंत असतील किंवा पेशंट्स असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील, या सगळ्यांना बोलून त्यांनी तिथे एक प्रकारची पार्टी त्यांची सुरू असते. आणि तो डॉक्टर साहेबांचा मुलगा असतो, तो बहुधा कुठल्यातरी रिसर्च प्रोजेक्टमध्ये काम करत असेल किंवा शिक्षण घेत असेल आणि त्याच्याकडे सापाबद्दलची काहीतरी रिसर्चचं काम सुरू असेल, असं काहीतरी आपल्याला त्या कथेमध्ये दिसतं. डॉक्टर साहेब बसलेले असतात, आजूबाजूला सगळी वयोवृद्ध मंडळी बसलेली असते. ते डॉक्टर साहेबांची प्रशंसा करतात, त्यांच्या मुलाची प्रशंसा करतात, की डॉक्टर साहेबांचं काम म्हणजे एवढे वर्ष गावामध्ये तुम्ही सर्व्हिस देत आहे, सेवा देत आहे, रुग्णांप्रती एवढं चांगलं काम करतायत, खूप छान वाटतं आम्हाला आणि तुमचा मुलगा देखील असाच आयुष्यभर पुढे सक्सेसकडे जात राहावं, असं वगैरे वगैरे त्यांचं थोडंफार हसी मजाक किंवा असं काहीतरी बोलणं सुरू असतं. मग याच्यामध्ये असं होतं, की मुलाचे जे मित्र असतात, डॉक्टर साहेबांच्या मुलाचे मित्र-मैत्रिणी ते देखील आलेले असतात. त्यातलं कोणी सिंगर असतं किंवा कोणी त्याच्या कॉलेजमध्ये शिकत असतं किंवा कोणी बालपणीचं मित्र-मैत्रिणी असतात. तर मग ते सगळे याला आपल्या डॉक्टर साहेबांच्या मुलाला बोलतात, की "अरे, तुझ्याकडे सापांचा एवढा मोठा हे आहे, कलेक्शन तर आम्हाला काही दाखवतोस का?" 1-2 जणं म्हणतात त्यातले किंवा 1-2 मुली असतात त्या घाबरतात. त्या म्हणतात, "नको, नको, सध्या नको, आपण नंतर कधीतरी करूया." मग जो डॉक्टरांचा मुलगा असतो, त्याला थोडंसं मित्र-मैत्रिणींसमोर स्वतःचा मोठेपणा दाखवायची एक संधी दिसते. मग तो सगळ्यांना घेऊन जातो आणि 1-2 सापाला तो हातामध्ये खेळवतो. त्यांच्यासोबत गप्पा मारतो मित्र-मैत्रिणींसमोर त्या सापांसोबत खेळत असताना, की "मला तर काहीच भीती वाटत नाही. हे तर माझं रोजचंच काम आहे किंवा तुम्ही देखील घाबरायला पाहिजेत नाही." असं एकंदरीत सगळं चित्र आपल्याला त्या कथेमध्ये समोर येताना दिसतं. आणि मग अचानक असं होतं, की त्यातला एक विषारी साप त्या डॉक्टर साहेबांच्या मुलांना काय करतो, चावतो आणि तो अक्षरशः बेशुद्ध पडतो, काळा-निळा पडतो आणि तो आता बहुतेक अ, काही हालचाल दिसत नसल्यामुळे तो मरणारच अशा परिस्थितीत पोहोचतो. मग डॉक्टर साहेब असतात तिथे, पण डॉक्टर साहेब देखील तिथे काही करू शकत नाही किंवा ते बाकीच्या लोकांना बोलवतात, ते देखील काही करू शकत नाहीत. मग अशा वेळेस ती बातमी डॉक्टर साहेबांचं घर आणि हे प्रस्थ मोठं असल्यामुळे जवळपास ते सगळ्या गावातच पोहोचते अर्ध्या 1 तासामध्ये, की अशी-अशी गोष्ट झालेली आहे आणि आता डॉक्टर साहेबांचा एकुलता एक मुलगा आता तो मरणाच्या दारीवरतीच पोहोचलेला आहे. मग अशा वेळेस एक झोपडी असते आणि तिथे एक माणूस आणि बाई झोपलेली असते. मग त्याच्यापर्यंत पण ही गोष्ट बहुधा पोहोचलेलीच असेल आणि ते दोघंही ते ऐकल्यानंतरही झोपेच्या प्रयत्नात असतील. बायको झोपलेली असते, पण तिच्या नवऱ्याला झोप काही येत नाही. मग हा जो मनुष्य असतो, हा तोच मनुष्य असतो जो 10-15 वर्षापूर्वी आपल्या बहुतेक याच पद्धतीने किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने आजारी पडलेल्या मुलाला घेऊन डॉक्टर साहेबांकडे आलेला असतो. पण मात्र तिथे डॉक्टर साहेब त्याच्या मुलाला मदत करत नाहीत, बघत नाही म्हणून त्यांचा एक एकुलता एक मुलगा बहुतेक गेलेला असतो. आपल्याला दिसतं झोपडीमध्ये सध्या दोघंच जण राहत असतात. मग तो बायकोला विचारतो, की "अरे तुला तर माहीत झालंच आहे, की गावाकडचे लोकं सांगत होते, की डॉक्टर साहेबांच्या मुलाला असं-असं झालंय." मग ती म्हणते, "तुम्हाला काय करायचं? आपल्याला काय करायचं ना? आता एवढे वर्ष झाले त्या गोष्टीला आता विसरून जा. तुम्ही चुपचाप झोपा. ते त्यांचं बघून घेतील काय करायचं तर." मात्र या माणसाला काही झोप येत नाही. आता हा माणूस रात्रीच उठतो बायकोच्या चुपचाप आणि तो सरळ डॉक्टर साहेबांच्या घरी जातो. मग डॉक्टर साहेब ऑब्व्हियसली त्याला काही ओळखतच नाहीत. मात्र हा सांगतो, की "मी तुमच्या मुलाला बरं करू शकतो. माझ्याकडे एक काही प्रकारची जडीबुटी आहे किंवा काही मंत्र असतील किंवा काही असं काहीतरी असेल. मी तुमच्या मुलाला एकदा बघू द्या मला." डॉक्टर साहेबांनी सगळी आशा सोडलेलीच असते, की आतापर्यंत एवढे वेळ झाला सगळ्यांनी सगळे प्रयोग करून बघितले, पण तो काही जागचा हालत नाहीये. तर तुम्ही देखील या, बघून या, बघा तुमच्याने काही फरक झाला तर ॲटलीस्ट माझा मुलगा तरी वाचेल.
मग तोच मनुष्य त्या मुलाला घेऊन एका रूममध्ये किंवा सगळ्यांसोबत एका ठिकाणी जातो. दिवा, पूजा वगैरे सुरू करतो आणि त्याच्या जवळची जी काही औषधी झाडपाला, जी काही औषधी असेल, जडीबुटी किंवा लेप तो त्या जखमेवरती लावतो आणि तो मुलगा ॲक्चुअली हालचाल करायला लागतो. हे बघून डॉक्टर साहेब, त्याची बायको आणि सगळी मंडळी खूप, खूप, खूप आनंदित होतात, की चला बाबा आपला एकुलता एक मुलगा आहे, तो मरणाच्या वाटेवरती होता आणि त्याला आपण परत बघतोय आपल्या जीवनामध्ये, परत तो येणार, आपल्यासोबत राहणार. आपलं सगळं आयुष्य त्याच्यावरती डिपेंड आहे. या खुशीने सगळेजण आनंदात होतात. मात्र त्यावेळेस तो मंत्र आणि ती औषधपाला लावलेला तो जो मनुष्य असतो, तो चुपचाप घरातनं परत निघत जातो आणि त्याच्या डोक्यात हाच विषय सुरू असतो, की लवकरात लवकर आपण घरी जायला पाहिजे. कारण जर बायकोने जर बघितलं, की मी डॉक्टर साहेबांच्या घरी येऊन त्यांच्या मुलाला जर वाचवलं, तर बायको काही माझी खैर करणार नाही. या हेतूने तो पटपट पावलं टाकत डॉक्टर साहेबांच्या घरातून निघून आपल्या झोपडीकडे जायचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यात डॉक्टर साहेबांना सगळं झाल्यावरती थोडंसं लक्षात येतं, की हा तोच तर मनुष्य नाही ना, की जो काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आला होता आणि आपण त्याला नाही म्हटलं होतं पेशंट त्याच्या मुलाला बघण्यासाठी. मग त्याला तिथे त्याची जाणीव होते आणि त्या माणसाच्या माणुसकीची देखील त्यांना डॉक्टर साहेबांना जाणीव होते, की शिक्षण वगैरे आपण जे काही म्हणतो, पण याच्यापेक्षा जी माणुसकी नावाची गोष्ट असते, ती किती महत्त्वाची असते आणि ती कशी आणि कोण आणि कधी आणि केव्हा कशी दाखवू शकेल, याचा काहीही आपल्याला अंदाज बांधता येत नाही निव्वळ शिक्षणावरनं किंवा पैसा अडक्यावरनं किंवा इतर गोष्टींवरनं. तर बेसिक ही खूप छान स्टोरी आहे. ऑब्व्हियसली आपल्याला एंडला असं वाटतं, की तो मनुष्य काही वेगळं तर काही म्हणजे बदलीची भावना ठेवून किंवा इतर काही राग, द्वेष, मत्सर मनात ठेवून तर तो काही करणार नाही ना, असं आपल्याला वाटू शकतं. पण ऑब्व्हियसली एवढे वर्ष जी त्यांनी ती भोगली असतील आपल्या मुलाला गेल्यावरती त्याच्या बायकोने आणि त्याने, ते दुसऱ्या कोणी भोगू नये म्हणून ॲटलीस्ट त्यांनी त्या डॉक्टरच्या मुलाला पुन्हा एकदा जिवंत केलेलं असतं किंवा त्याला मरणाच्या दारातून वापस आणलेलं असतं. तर ही खूप छानशी स्टोरी आहे. ही देखील मुंशी प्रेमचंद यांचीच स्टोरी आहे आणि यातनं आपल्याला एक गोष्ट ही शिकायला मिळते, की लाइक धिस काइंड ऑफ स्टोरी टेल्स अस लाइक एक एक प्रकारचं एक ह्युमन बिहेवियर असतं नॉर्मल, की आपण ते सहसा बघत नॉर्मलच असतं ते आपण सहसा बघत नाही आपण. आपण आजूबाजूला बरीचशी मंडळी बघतो, की थोडासा जरी कोणी कुणाला त्रास दिला, कोणी कुणाचं काम नाही केलं किंवा काहीतरी आपल्याला हरकत घ्यायची असेल एखाद्याच्या वागणुकीबद्दल, तर माणसं खूप टोकाची भूमिका घेतात. जे काही घडलं ते विसरून जाऊन परत एक सुरुवात आपण करू शकत नाही. पण ही स्टोरी जी आहे, ही तुम्हाला सांगते, की प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेस किंवा आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला एक चान्स असा मिळतो, एक अपॉर्च्युनिटी अशी मिळते, की जिथे तुम्ही आपल्या मनातलं जे काही सगळं हे असेल, घाण असेल किंवा अँगर असेल किंवा गिल्ट असेल किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी फीलिंग तुमच्या मनामध्ये रुतलेली असेल, ती तुम्ही सरपास करण्यासाठी किंवा बायपास करण्यासाठी तुम्हाला लाईफ कधी ना कधी चान्स देतं आणि तो चान्स तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. तर ही देखील एक खूप छान स्टोरी आहे मुंशी प्रेमचंदची. आता आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि याच्यानंतर आपली शेवटची या कार्यक्रमातली जी स्टोरी आहे, कफन, त्याच्याकडे वळूया. कफन. मराठी मंडळी प्रेझेंट्स मुंशी प्रेमचंद टॉक्स याच्या आपल्या भागातील शेवटची स्टोरी. या स्टोरीमध्ये असं आपण बघतो, एक म्हातारा माणूस आणि त्याचा एक मुलगा जो असतो, ते कुठल्या तरी एखाद्या स्मशानभूमीच्या जवळ, की जिथे काहीतरी जेवण जे असतं किंवा प्रसाद जो असतो, तो वाटत दिलेला असतो आणि तिथे दोघं मिळून ते पुरी, भाजी असं काहीतरी गोड जे असतं याच्यासोबतचं ते खायला बसलेले असतात. बेसिकली ते कामाच्या शोधातच असतात. मजूर वर्गातलेच आपण त्यांना म्हणू शकतो. पण आज काहीही काम न करताना जर असं गोड-धोड जेवण मिळत असेल, तर का खाऊ नये या हिशोबाने ते तिथे थांबलेले असतात. पण तिथे बाकीच्या लोकांमध्ये ते बसत नाहीत. कारण त्यांचं संभाषण असं असतं, की आपण भिकारी थोडी आहोत त्यांच्यासोबत बसायला. चला मग आपण एका कोपऱ्यात जाऊन बसू. मग ते बाप-लेक तिथे बसतात आणि बऱ्यापैकी त्यांचं पोटभर जेवण सुरूच असतं.
मग त्यातला बाप जो असतो तो मुलाला बोलतो, की "तू परत एकदा जा आणि थोडंसं तुझ्या पिशवीत देखील घेऊन ये आपल्या सुनेसाठी, म्हणजे त्याच्या मुलाच्या बायकोसाठी. ती पण उपाशी असेल, ती पण काहीतरी गोडधोड खाईल आजच्या दिवस." बरं. मग थोड्या वेळानंतर आपण असं बघतो, की तेच बाप-लेक असतात. ते कुठल्यातरी आरामशीमध्ये किंवा कुठल्यातरी सावकाराच्या घरी जातात. कामाच्या निमित्ताने, की जेणेकरून काम करून 2 पैसे मिळतील आणि पोटापाण्यासाठी किंवा दवापाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जे आहे ते आपण पैसा जमा करू शकतो. पण असा त्यांना कुठलाच जो उपाय असतो तो मिळत नाही. ना त्याला काम मिळत नाही किंवा जे काही काम मिळतं, ज्या ठिकाणी त्यांनी अगोदर केलेलं असतं, तर त्यांच्या अशा प्रकारच्या स्वभावामुळे मे बी त्यांना काम असून देखील अ, तो जो मालक असतो, तो पुन्हा काम द्यायला तयार होत नसतो. कारण तुम्ही काम कमी आणि गप्पाच जास्त करता. मग तुम्हाला कशाला मी काम देऊ? या हिशोबाने त्यांना तिथून पळवून देखील लावतो. मग यांची घरी जी सून असते, ती पोटोशी असते, प्रेग्नंट असते. तिला आता बाळ होणारच असतं. पण अशा ह्याच्यामध्ये काय होतं, की ती बाळाला जन्म देता-देता काय होऊन जाते, मरते. मग घरी तर डेड बॉडी असते. मुलगा पण बहुतेक मेलेला असेलही कदाचित. पण मग आता त्या मेलेल्या डेड बॉडीचं करायचं काय? त्याचं जे श्राद्ध करायचं असेल किंवा दुसरं जे मेल्यानंतरच्या गोष्टी कराव्या लागतात, बेसिक कफन किंवा बाकीच्या गोष्टी, पूजा वगैरे, यांच्यासाठी पैसा कुठून आणावा? आपल्याला तर खायला पैसे नाही आहेत, कामही नाही, मग आता काय करावं? मग ते परत त्या सावकाराकडे किंवा परत त्या ज्या ठिकाणी अगोदर काम केलं होतं त्या मालकाकडे जातात आणि तिथे असं सांगतात, की आता अशी गोष्ट झालेली आहे, तर ॲटलीस्ट आम्हाला हे जे कार्यक्रम आहे जो किंवा जे कार्य करायचं आहे मरणोपरांत, त्यासाठी आम्हाला ॲटलीस्ट पैसे द्या. तर मग या हिशोबाने सावकार जो सहसा पैसे देत नाही मजूर वर्गाने काम केल्याशिवाय, त्या दिवशी 2 पैसे जास्त फेकतो किंवा मालक आहे तो माणुसकीच्या नात्याने त्यांना पैसे देतो. आणि हे सगळं झाल्यानंतर ते 3, ₹3.5, ₹4 जमल्यानंतर ते अ, त्या डेड बॉडीला उचलण्यासाठी जे कफन लागतं पांढऱ्या कपड्यात, तो घेण्यासाठी बाजारात जातात. मग तिथे असं दिसतं, की ते खूप महाग येतं. लागतं बहुतेक 1.5-2.5 मीटर लागत असेल आणि त्या ₹3-3.5 जवळपास ₹3 तिन्हीच्या तिन्ही रुपये त्या फक्त कफनसाठीच त्यांना विकत घ्यायची की नाही असा प्रश्न पडतो आणि शेवटी ते जाळायचंच आहे. मग घ्यायचं कशाला एवढं महाग? आणि बरं ते घेतल्यानंतरही मग संध्याकाळचा जेवणाचा प्रश्न आपला उरलाच. मग काय करायचं? या हिशोबाने ते काय करतात त्या दुकानदाराकडनं परत येतात. कफन न विकत घेता. घरी डेड बॉडी पडलेली असते. मग घरी जाताना ऑब्व्हियसली ते काय करतात, की चल आज काय करूया ₹3 आहेत, तर आपण इथे दारूच्या भट्टीवरती जाऊया आणि तिथे काहीतरी खाऊया, पिऊया. मग ते दारूच्या भट्टीवर जातात. एरवी साधी दारू पिणारे असतात ते, ताडी वगैरे. पण आज पैसे जास्त जमा झाल्यामुळे अ, अ, आपण भट्टीवरती जाऊ शकतो आणि चांगली दारू पिऊ शकतो. या थोड्याशा आनंदातच ते राहतात, असं म्हणता येईल आणि ती दारू विकत घेतात, थोडीशी महाग. त्याच्या मुलाला जो असतो ते चिकन, कलेजी वगैरे आवडतं. तर बाप विचारतो, की "तुला चिकन कलेजी खायची का? दारू तर पितच आहे आपण थोडीशी महाग. पण काय करतोय? तुला चिकन कलेजी आणू का?" मग तो बाप जो आहे तो चिकन कलेजी वगैरे आणतो देखील. दोघं दारू पितात. महाग दारू ना त्यांच्यासाठी असलेली महाग दारू एका दिवसासाठी. सून आणि बायको मेल्यानंतर, डेड बॉडी घरी पडलेली असल्यानंतर आणि काहीही काम नसताना हाताला. मग तिथे त्यांचं संभाषण सुरू असतं, की हेच जर ₹3 जर अगोदर मिळाले असते, काम केल्यानंतर, तर आज याची बायको आणि माझी सून जिवंत राहिली असती. पण हे जग असं का आहे, की माणसाला जगायला देत नाही किंवा जगायला काही पैसा देत नाही किंवा जो पैसा मिळतोय, तो योग्य ठिकाणी मिळत नाही, उशिरा मिळतो. आणि मेल्यानंतर लोक असं का करतात? मेल्यानंतर लोकांचा दानधर्मासाठी हात जास्त का फैलतो? हा प्रश्न ते एकमेकांना विचारत असतात. मग अशातच बाजूला एक जो माणूस असतो, तो बहुतेक उपाशी असतो, तो यांच्याकडे बघत असतो. मग ह्यांना अक्षरशः त्याच्याकडे बघून कीव येते आणि त्यातला बाप जो असतो, तो उठतो आणि त्याच्या हातातली त्यांनी मुलासाठी, मुलाची जी आवडती असते कलेची, तो त्यातली थोडीशी कलेजी घेऊन आणि थोडंसं जेवण घेऊन त्या उपाशी असलेल्या माणसाकडे, की जो या दोघांकडे बघत असतो, त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो, की "उपाशी दिसतोयस तू, हे कर, हे घे, कलेजी घे, हे जेवण घे आणि पोटभर जेव आणि जेवल्यानंतर मात्र
हे जेवण ज्याच्या जो मेलेला माणूस आहे, म्हणजे त्याची सून आणि मुलाची बायको याच्यातर्फे तुझ्याकडे आलेला आहे आणि तर तिच्या आत्म्याला शांती मिळो एवढं तू काय कर, तुझं पोट भरल्यानंतर एवढं तिच्या आत्म्याला शांती मिळो अशी काय कर, मनोकामना कर. तर बेसिकली ही स्टोरी थोडीशी विचित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. बट स्टिल लाइक ॲट द स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट सेमच असतो, की हे दोघं जे असतात हे एखाद्या श्रीमंत असणाऱ्या म्हाताऱ्या बाईच्या मृत्यूला मिळालेल्या हलवा-पुरी आणि गोडधोड जेवणाचा आनंद घेत असताना एंडची स्टोरी पण त्यांच्याच घरातलं एक गरीब घरातलं एक मनुष्य गेल्यानंतर देखील त्याच्यापेक्षा जास्त चांगलं किंवा जास्त भारी असलेलं जेवण ते एखाद्या उपाशीपोटी असलेल्या माणसाला खाऊ घालतात. तर हे एक प्रकारचं कनेक्शन जे आहे स्टार्ट आणि एंडिंग पॉइंटचं हे खूप छान पद्धतीने ॲक्चुअली दाखवलं आहे आणि बेसिकली बाप आणि लेकांमधला संवाद, की मनुष्य माणसाला जगायला लागतं किती? म्हणजे ॲटलीस्ट त्यांच्याकडे काम असतं तर 4-2 पैसे त्यांच्याकडे जमा झाले असते किंवा तसं जरी नसतं तर हेच पैसा अडका काम मिळाल्यानंतर जर जमा करता आला असा तर त्यांची घरातलं एक माणूस जिवंत राहू शकलं असतं. पण हे सगळी जी जग आहे हे अशाच पद्धतीने वागतं, अशाच पद्धतीने चालतं. तर याच्यामध्ये मेल्यानंतर किंवा मेलेल्या माणसाप्रती तुम्ही काही जरी म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही पूजा घाला, हवन घाला किंवा तुम्हाला जे काही सांगितलं गेलं आहे परंपरेनुसार ते जरी केलं तरी त्याच्या आत्म्याला शांती मिळणं मुश्किल आहे, ही फॅक्ट आहे. असं त्या दोघांना या कथेतून सांगायचं असतं. यापेक्षा आपल्याच घरामध्ये किंवा आपल्याच आजूबाजूमध्ये समाजामध्ये जे काही निराधार, उपाशी, अनाथ मुलं आहेत, माणसं आहेत, बाया आहेत, यांच्यासाठी जर आपण जिवंत असताना राहून काही थोडं-थोडं जर काम केलं, तर ॲक्चुअली त्या जिवंत आत्म्यालाच थोडीशी शांती मिळू शकते जास्त. या सगळ्या जगण्याच्या चक्रातून. तर असाच हा थोडासा सार्कास्टिक पद्धतीने सांगायचा जो नियम आहे, तो मुन्शी प्रेमचंद यांनी या कथेमध्ये देखील पाळलेला आहे. तर याच कथेच्या निमित्ताने आजच्या आपल्या कार्यक्रमाचा शेवट होतोय आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.